ही लाईन भेटली, सिलेक्ट केलं, मिरर कमांड घेतली, मिड पॉइंटला ट्रायंगल असतो, इथं क्लिक, इथं क्लिक, आलं. इथं इरेज सोर्स ऑब्जेक्ट म्हणते ते काय आणायचं, नो. क्लिअर. ही रेफरन्सला लाईन होती, ही डिलीट. हे डिलीट करायला गेलं तर सारं डिलीट होईल. मग काय, कंट्रोल झेड, डिलीट नाही करायचं. TR डबल एंटर, हे ट्रिम, हे ट्रिम, हे ट्रिम, हे ट्रिम. आता काय करतो, सिलेक्ट करतो आणि कॉपी करतो. तुम्हाला जॉईनचा फायदा सांगतो. आता हे जॉईन नाही करत आणि याचा काय देतो रे, ऑफसेट देतो 1.5 मीटरने. हे असा बसतोय. एस्केप दिलं, सिलेक्ट करतो आणि काय करतो, जे एंटर. काय जॉईन झाले, दिसतंय. एस्केप देतो, याचा ऑफसेट देतो किती, 1.5 मीटरने. फरक दिसला. परत ऑफसेट घेतो, पुढे 1.5 मीटर का दिला रे, नीट बघितलं, 1.5 इकडे 4 4 4 4. ऑफसेट घेतला, 4 एंटर, इथं इथून घेतला, हे एवढं चाललं. इथं जमली डायग्राम. आणि हे तुम्ही समजा व्यवस्थित काढलेलं असेल, कॉपी केलं, इथं टाकलं, बसलं का. थोडं चुकलेलं आहे ते, कंट्रोल झेड करतो. इथपर्यंत समजलं. किती वेळ, 2 मिनिटं लागली. आता लाईन कमांड घेतली, इथं क्लिक, इथं क्लिक, इथं किती रे, 1.5, मग 2.5. मग परत काय घेतलं, ऑफसेट किती, 1.5 एंटर, 1.5 1.5. परत ऑफसेट घेतला किती, 2.5 एंटर, 1 2 3. जमलं, एस्केप दिलं. आता काय करायचं, हे असं सिलेक्शन करायचं, ब्ल्यू कलरचं फॉरवर्ड सिलेक्शन म्हणतात. झालं तेवढंच सिलेक्ट. तुम्ही असं उलटं सिलेक्ट केलं तर सारं सिलेक्ट होईल. याला ग्रीनला क्रॉस सिलेक्शन म्हणतात आणि फॉरवर्ड सिलेक्शन किंवा विंडो सिलेक्शन म्हणतात. सिलेक्शन केलं, मिरर घेतला, इथं मिड पॉइंट ट्रायंगलने त्याचाच व्हर्टिकल लाईन घेतली, मिड पॉइंट. इरेज सोर्स ऑब्जेक्ट यस केलं, हे काय होईल, डिलीट. काय आणायचं, नो. जमलं, एवढं झालं क्लिअर. आता पुढं काय करायचं रे, हे किती आपलं 2.5. 2.5चे निम्म किती असतं, 1.5. सेंटरला एक लाईन मारली, एस्केप दिला, ऑफसेट घेतला, 1.25, 2.5च्या निम्म 100. इथे क्लिक, इथे क्लिक, मधली लाईन रेफरन्स होती, सिलेक्ट, डिलीट. लाईन घेतली. आता इथं ट्रायंगल घेतला, इथं ट्रायंगल न घेता काय घ्यायचं, थोडं थांबायचं, परपेंडिक्युलर नाव येऊन द्यायचं. आलं का. ऑफसेट घेतला, 100चा, ते 2.5च होतं ना. मधली लाईन परत डिलीट. आता हे पण मिरर करू शकतो, पण मला परत तुम्हाला ती हे सांगायचं, इथं मिड पॉइंट आणि इथं मिड न घेता, हा मिड आला ना, हा नकोय मला, कुठला पाहिजे, परपेंडिक्युलर. आलं परपेंडिक्युलर, थोडं इकडे तिकडे बघायचं. एस्केप, ऑफसेट परत किती, 100चा, 2.5च्या निम्म, मधली लाईन सिलेक्ट, डिलीट. क्लिअर. आता इकडे जे येस म्हणजे शॉप आहे आणि इथं किती हे ट्रेड दाखवलेले आहे, तर ही लाईन डिलीट करायची. आता सिलेक्ट करून डिलीट केलं तर सारं डिलीट होईल. असं तर नकोय मला. कंट्रोल झेड, कंट्रोल झेड, TR डबल एंटर, इथं काय केलं, ट्रिम, आणि इथं पण काय करतो, ट्रिम. आता काय करायचं, लाईन घेतली, छोटीशी लाईन मारली, ओव्हरलॅप लाईन. ऑफसेट घेतला, जो ट्रेड असतो, पाय ठेवतो आपण त्याच्यावर, तो कमीत कमी 0.25 मीटर असतो, म्हणजे 10 इंच असतो. इथे एक क्लिक, इकडे एक क्लिक, आणि किती ट्रेड दिसतात याच्यात, 4. आता एवढं काय केलं, सिलेक्ट, मिरर, इथे क्लिक, परत इथं मिड पॉइंट आला, इथे क्लिक, इरेज सोर्स ऑब्जेक्ट, झाली डायग्राम. किती वेळ लागली रे, 4 मिनिटं लागली. ओके. आणि टेक्स्ट देऊन 10 मिनिटाच्यात होऊन जाते. आणि इथे खालचं राहिलं, याला काय, लाईन घेतली, इथं एक उभी लाईन मारली, ऑफसेट कितीचा आहे रे, 5.5 बरोबर ना. आणि इकडे किती आहे, 2/4चे 3 शॉप आहे, तर 2 एंटर, 1 2 3. जमलं, कंट्रोल S. आणि इथे हिडन लाईन वगैरे असतं ते नंतर सांगेल, एवढंच काढू मला 4-5 मिनिटं.